नदीजोड प्रकल्प प्रामुख्याने मराठवाड्यासाठी प्रस्तावित आहे। मात्र प्रस्तावित असलेल्या याच प्रकल्पाकरता शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीमध्ये मराठवाड्यातील एकाही अधिकाऱ्याचा समावेश केला गेलेला नाही। इतकंच नाही तर मुख्य अभियंता नदीजोड प्रकल्प कार्यालय सुद्धा नाशिकला हलवलं गेलंय। त्यामुळे नदीजोड प्रकल्पाच्या पाण्यावर आता अहिल्यानगर नाशिककर डल्ला मारून मराठवाड्यावर पुन्हा अन्याय होणार की काय असा संशय व्यक्त होतोय। अगोदरच मराठवाड्यामध्ये पाऊस पडत नाहीये, शेतकरी संकटात आहे, पिकं करपायची वेळ आलेली आहे आणि त्यात शेतकऱ्यांवर आणखी एक नवं उभं संकट ठाकलंय। भाजपच्या आणि शिवसेनेच्या सगळ्यांना माझ्या आग्रहाची विनंती आहे, तुम्ही बघ्याची भूमिका घेऊ नका। तुम्हाला जर मराठवाड्यातील आता शेतकऱ्याच्या आत्महत्या, तुम्हाला पुढचं वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट वर्ष आहे। तुम्हाला दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येची लाईन लागलेली दिसेल आणि हे जर तुम्हाला खरंच थांबवायचं असेल, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, भविष्यातील शेतकऱ्यांच्या मुलाच्या हाताला काय मिळावं असं वाटत असेल आणि आता जी संभाजीनगरमध्ये जी RX जी आता MIDC जी वाढत आहे तिला जर तुम्हाला द्यावं असं वाटत असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे जायकवाडी धरणामध्ये वरचं पाणी आलं गेलं पाहिजे। सरकार जे बोलल तेच चालेल आणि सध्या विखे पाटील कोणाचं ऐकायला तयार नाहीत।